एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस पक्षाच्या नव्या मुख्यालयाचा सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडणार आहे। तर इंदिरा भवन असं या मुख्यालयाचं नाव असणार आहे, मात्र सरदार मनमोहन सिंग भवन असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, खरं तर 45 वर्षांनंतर काँग्रेसला नवीन पक्षाचं जे कार्यालय आहे ते मिळणार आहे। आपण पाहतोय नवीन पत्ता असणार आहे आणि या कार्यालयावर आपण सुरुवातीलाच जर पाहिलं तर ही कमान आहे आणि या कमानीवर इंदिरा भवन असं लिहिण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात म्हणजे अगदी 10 वाजता सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये या नव्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। आणि दुसरीकडे काही बॅनर्स लागलेले आहेत, त्या बॅनरवर मात्र आपण जर पाहिलं तर काँग्रेस मुख्यालय, सरदार मनमोहन सिंह भवन अशा पद्धतीचं हे बॅनर पाहायला मिळतंय। त्यामुळे पहिल्याच दिवशी हा एक गटबाजीचा प्रकार किंवा एक वादाचा प्रकार आपण त्याला म्हणू शकतोय, हा दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। आता इंदिरा भवन हे ऑलरेडी नाव जाहीर केलेलं आहे आणि ते इमारतीवर देखील कोरलेलं आहे, मात्र ही 3-4 बॅनर्स जी आहेत ती काँग्रेस मुख्यालयाला मनमोहन सिंग यांचं नाव द्यावं अशा पद्धतीची ही खरं तर बॅनर आहेत। काही वेळात उद्घाटन होणार आहे आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातले देखील काही नेते या उद्घाटनाला उपस्थित असणार आहेत। मात्र आता बघावं लागेल की इंदिरा भवन हे नाव दिलं जातं की मनमोहन सिंग यांचं नाव दिलं जातं, कारण माजी पंतप्रधान होते मनमोहन सिंग, त्यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालेलं आहे। आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी यशोमती ठाकूर आहेत, आपण जाणून काही कल्पना नाही आहे, पण इंदिराजी, मनमोहन सिंग साहेब सगळेच आमचे प्रेरणास्थान आहेत आणि चांगल्या गोष्टी पुढच्या काळामध्ये होतील। इमारतीला इंदिरा भवन नाव दिलं आणि पोस्टर लागलेले आहेत मनमोहन सिंगांच्या नावाने। आता कोणीतरी तिथे इच्छकपणा करायचा प्रयत्न केला असेल, पण जेवढ्या इंदिराजी आमच्यासाठी आदरणीय आहेत तेवढेच मनमोहन सिंग साहेब पण आदरणीय आहेत। प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल काय चर्चा आहे सध्या? कधी अजून तर काही चर्चा नाही आहे, तुम्ही इच्छुक आहात? मला काही कल्पना नाही आहे त्याची। नवं मुख्यालय झालं, महाराष्ट्राला नवा प्रदेशाध्यक्ष या नव्या कार्यालयात किती दिवसात बघायला मिळणार? नाही, मला काही कल्पना महिला नाही। प्रदेशाध्यक्ष मिळाली तर आनंद वाटेल। तर महिलांची प्रगती झाली पाहिजे, बघूया काय होतं। महिला म्हणून तुम्हाला संधी मिळाली तर काम करायला आवडेल तुम्हाला? बघू रे बाबा, आता एकच सगळेच प्रश्न एका दिवशी विचार। महिला म्हणून त्यांना संधी कदाचित मिळू शकते, कारण प्रदेशाध्यक्ष पदाबद्दलच्या हालचाली ज्या आहेत मोहिनी त्या दिल्लीमध्ये सुरू झालेल्या आहेत। नक्कीच संदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत।